नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आपलं सॉफ्ट चॅप्टर 5 मध्ये. आज आपण ना, माझ्या आयुष्यात खऱ्या-खुऱ्या घडलेल्या एका प्रसंगाबद्दल मी तुम्हाला गप्पा मारणार आहे. कसं असतं ना माणसाचं सायकॉलॉजी समोरच्याची समजून जर आपण डील केली आणि तसं वागलो, तर खूप छान सोपं जातं समोरच्यासोबत आपल्याला वागणं, समजून घेणं, त्याचं मत किंवा आपलं मत मांडणं. तशीच डील मी ना माझ्या मुलांसोबत करत आले लहानपणापासून. अगदी म्हणजे आई एवढं तर मुलांना कोणीच समजू शकत नाही किंवा त्यांचे मूड्स तेव्हा त्यांचा स्वभाव हे सगळं काही आईलाच समजतं. तसं माझी मुलगी ही पहिली. अतिशय चुलबुली, अतिशय हुशार, स्मार्ट खूप ती. स्वभावाने पण, दिसायला पण खूप सुंदर. जी माझी मुलगी आहे तर मी वर्णन जास्त करते असं काही नाही. ते खरंच ती हुशार आहे खूप. आज आज ती एक डॉक्टर आहे. तर जेव्हा ती जन्मली, तेव्हापासून मी तिच्या ॲक्टिव्हिटीज बघत होते, की ती खूप स्मार्टली सगळ्या गोष्टी करते आणि म्हणजे ज्या लहानपणापासूनच्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तिचा स्मार्टनेस दिसत होता. मग काय झालं, जसं तिला समजायला लागलं, तर मग मी तिला गाणे शिकवायला लागले. तिला तिची बुद्धिमत्ता ओळखून मी तिला गाणे लवकर-लवकर शिकवायला लागले. पोएट्रीज खूप साऱ्या शिकवल्या शाळेत जाण्याआधीच, नर्सरीत जाण्याआधीच. त्यानंतर नात्यांची नावं शिकवली मी तिला. त्यानंतर गोष्टी खूप सांगायची. प्रत्येक एक-एक विषय घेऊन म्हणजे ती काही जरी मला म्हटली, की "आई एक फुलावर मला गोष्ट सांग." तर मी ताबडतोब त्याच वेळेस एक गोष्ट म्हणून मी तिला सांगायची. असं तिला ना असंख्य गोष्टी ऐकायची सवय लागली होती. मग झालं असं, की ती 3 वर्षाची झाली, की माझा मुलगा झाला लहान. मग मला जरा कठीण व्हायला लागलं तिला रोजच्या रोज गोष्टी सांगणं, ऐकवणं रोजच्या रोज रात्री. मग ती झोपायचीच नाही त्याशिवाय. मग मी म्हटलं आता काहीतरी हिच्याशी दुसरी डील करायला हवी. मग मी तिला एक दिवस काय म्हटलं, "बाळा रोजच्या रोज गोष्टी ऐकल्यास ना तू, त्यातली जी ती फेरी होती की नाही परी, तिचा मला फोन आला होता. ती काय म्हणाली, की तुमची मुलगी आहे ना, मला खूप आवडते, खूप छान आहे ती. पण ती जर का लवकर झोपली मम्मीचं ऐकून, तर आम्ही तिला गिफ्ट देऊ रोज." तर ती म्हणाली, "हो, तुला बोलली फेरी?" मी म्हटलं, "हो, मला बोलली फेरी." छोटीशी होती 3 वर्षांची. मग ती काय करायला लागली, झोपायला लागली लवकर. पण पंचाईत अशी झाली, की मला त्या फेरीनी सकाळी उठल्याबरोबर काहीतरी गिफ्ट मिळणार आहे, हे अपेक्षित ठेवून ती उठायची आणि इतकी आनंदी असायची आणि लगेच उशीच्या खाली बघायची तिच्या काय ठेवलंय फेरीने ते. तर मला कधी पेन्सिल ठेवायला लागायची, कधी रबर, कधी चॉकलेट, कधी हेअर पिन्स म्हणजे मुलींना जे आवडेल असं काहीतरी. आणि ते घेऊन तिचा शुभ दिवस सुरू व्हायचा. इतकी आनंदी असायची ते सगळे गिफ्ट्स बघून. असं करत, करत, करत ती गेली. ज्युनियर के-जी झालं तिचं. सीनियर के-जीला आली आणि मग ती मूळचीच हुशार होती. मग मला त्या फेरीला बोलायचंय म्हटली मला एक दिवस म्हटली, "मला बोलायचंय आता जशी तू बोलतेस तशी मला बोलायचं." म्हटलं, "ठीक आहे, बोल तू." मग आता फेरीला बोलायचं कसं? मग मला फेरी तयार करावी लागली. त्यातली एक माझी बहीण होती, मामी बहीण आणि एक होती माझी मैत्रीण जवळची. ह्या दोघींनाही मी सांगून ठेवलं होतं, की मी जेव्हा तुम्हाला फोन करेन ना, तर तू ॲज अ फेरी म्हणून तिच्याशी बोला. कारण 2 फेरी मला तयार कराव्या लागल्या. का? एक अवेलेबल नसेल, तर एक दुसरी अवेलेबल असणं गरजेचं आहे ना, नाहीतर मी खोटी ठरेल. मग मी जेव्हा त्या फेरीला फोन करायची, तेव्हा ही इतकी उत्सुकतेने बोलायची, "फेरी तू माझ्याशी बोलतेस? तू मला हे देणार? तू कशी दिसतेस? तुझा कोणता फ्रॉक आहे कलरचा? मला तू आवडतेस. मला 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 तुला बघायचंय." इतक्या गप्पा मारायची ती. मग ती तिला तिकडनं सांगायची, "हो, मी फेरी बोलते. तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यासाठी गिफ्ट्स ठेवीन. तुला जे आवडतं ते सांग, पण फक्त तू मम्मीचं ऐकायचंस." मम्मीला त्रास नाही द्यायचं. बाळ ना मम्मीला त्रास होतो मग दोघांचा. असं तिला मी खूप आयडियानी हँडल करत होते, की तिलाही त्रास नाही झाला पाहिजे, चिडचिड नाही झाली पाहिजे, की आई मला जास्त वेळ देऊ शकत नाही. तिच्या कल्पनांमध्ये ती रमली पाहिजे. आणि असं करत-करत ती फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेली. फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेल्यानंतर तिला कुठेतरी डाऊट यायला लागला, की आई माझ्याशी काहीतरी खोटं बोलते, बुद्धू बनवते. एक दिवस फोन आला आणि म्हणते, "नाही, नाही, हा तर मावशीचा आवाज आहे."
आणि मी तिथे पकडल्या गेले. पण ही गोष्ट इतकी खरी आहे ना, पण त्यामध्ये मी 3 वर्ष काढली. अशी ती 5-6वं वर्ष तिचं सुरू झालं होतं. इतके वर्ष मी तिला आयडियानी घेतलं. ती कधी चिडली नाही माझ्यावर. दुसरं बाळ आहे, आईला त्यालाच वेळ द्यावा लागतो म्हणून किंवा मला वेळ देत नाहीये. ती कायम आपल्या कल्पनांमध्ये रंगून असायची. ड्रॉइंग्स काढत बसायची. मला आज फेरीला हे सांगायचंय, की त्याच्यात तिचा अर्धा वेळ जायचा स्कूलमधून आलं की. मला हे खायचंय. मग मी हे फेरीनी सांगितलं ना, की हे खाल्लं म्हणजे तुला खूप एनर्जी येईल. मग ती पटकन खाऊन टाकायची. अशा सगळ्या गोष्टी करत 3 वर्ष गेली आणि मग तिचे लागले दात पडायला. मग दात पडायला लागले तर तिचा दात पडला, की मला विचारायची, "आई कुठे टाकू?" मी म्हणायची, "अगं हा दात आहे ना, तू उशाखाली ठेव, तो सोन्याचा होणार आहे दात." तिला ते खरंच वाटलं, "गोल्डचा होणार?" मी म्हटलं, "हो, गोल्डचा होणार तो दात." मग तिने तो ठेवला. ठेवला आणि झोपली. माझ्या लक्षातच नाही मी हिला काय बोलले ते. सकाळी उठली आणि म्हटली, "नाही झालं सोन्याचा दात आई." मी म्हटलं, "होणार, सोन्याचा दात होणार. तू ठेवून दे, दुसऱ्या दिवशी होईल." आणि मग दुसऱ्या दिवशी मला तिथे सोनं ठेवावं लागलं. तर मला कशी म्हणते, "अगं आई दात नाहीये, हे तर नुसतं वेगळ्या शेपमध्ये सोनं झालंय." मी म्हटलं, "हो, झालंय, पण सोनं झालं ना तुझ्या दाताचं? बघ, आता दात पडला की रडायचं नाही किंवा रडून गोंधळ घालायचा नाही. आता प्रत्येक दात पडला की तुझ्याकडे सोनं येणार." अरे बापरे! तिच्या ते इतकं डोक्यात बसलं. आमच्याकडे पाहुणे आले आणि त्या दिवशी तिला ते सोनं दिलं होतं मी. आली ते घेऊन आणि त्या पाहुण्यांना सांगायला लागली, की "बघा आजी म्हणे माझ्या दाताचं ना सोनं झालंय. हे दात मी ठेवते म्हणे झोपले की उशीच्या खाली आणि माझ्या दाताचं सोनं होतं." त्यांना काहीच कळेना काय झालंय काय नाही. मग मी त्यांना डोळे जरा मिचकवले आणि सांगितलं, की "बाबा माझीच ही आयडिया." त्यांना ते कळलं. पण ती इतकी आनंदी होती, की प्रत्येक दात पडला, की सोनं व्हायचं त्याचं. मग मी तिला म्हटलं, "तुला दाताचं झाड बघायचंय का? मग तू असं कर 1-2 दात राहिले ना, ते कुंडीत टाक, त्याचं झाड आहे." मग तिने नेक्स्ट स्टेप म्हणजे ती कुंडीमध्ये लावायला लागली, की दाताचं झाड येईल म्हणून. तिने ते म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे, की आपण समोरच्याची सायकॉलॉजी ओळखून जर त्याच्याशी डील करत आलो, तर आपलंही जगणं सोपं होतं आणि समोरच्याचंही जगणं सोपं होतं. जसं मी मुलाला आणि मुलीला माझ्या अशाच पद्धतीने आयडियाने घेत गेले. असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत जे मी तुम्हाला सांगेन. थँक धन्यवाद.